2-3 वर्षानंतर त्याची अवस्था झालीच का होत नाही? कारण प्रेम भाव नाही, देव भावाचा होतो. काय पाहिजे? प्रेम पाहिजे ना. प्रपंचात जर प्रेमाची गरज आहे, त्याशिवाय प्रपंच होऊ शकत नाही. मग परमार्थात प्रेम नको का? अरे प्रेमच आहे, हा प्रेमाचाच संबंध आहे. बाकी काय आहे जीवनात? आपण तुम्ही आम्ही सगळे कोण कुठले काय एकत्र आले? हा प्रेमाचा धागा आहे ना, संबंध आहे, आनंदाचा धागा जोडलाय ना बाबांनी आपण, म्हणून आपण एकत्र आलो. बाबा नाही म्हणायचे आंबे कुठले, मीठ कुठलं, समुद्रातलं. आणि लोणचं घातल्यावर, पण लोणचं घातल्यावर बाबा म्हणायचे ते काय व्हावं लागतं, मग आता आपलं काम मला तरी वाटतं लोणची घालून जाईल. आता कोणतं काम आहे? आता मुरलं पाहिजे, जिरलं पाहिजे. अवस्था सुद्धा ह्याच्यामध्ये हरिविजयामध्ये 10व्या अध्यायात संवाद आहे संदीपनी ऋषी आणि कृष्ण भगवंताचा. आता संदीपनी ऋषी असतात कृष्ण आल्यावर, म्हणतात अरे तू तर सगळ्या जगाचा सद्गुरू आणि तू माझ्याकडून काय ज्ञान घेणार? कृष्ण हसायला लागला, शेवटी ठेवून घेतलं आणि बसवल्यावर कृष्णाचे झाले अष्टसात्विक भाव. आणि मग संदीपनी ऋषींनी हात ठेवला डोक्यावर, आणि मग त्यावेळी तिथे ओवी आलेली आहे की सहज समाधी जिरवून साऊद होई देवकी नंदे. भगवंताच्या सुद्धा ठिकाणी प्रेमभाव तयार झाला. गोपी भाव काय आहे, प्रेम भाव काय आहे, त्याच्यात जगायचं. आता आपल्याला ज्ञानाचा विषय खडतर आहे. कसा आहे खडतर? एवढा सोपा नाही आहे, पण आपल्याला बाबांनी ज्ञानात्मक करून प्रेमभावात आणलेले. जगायचे प्रेमभावात, तिथंच त्याच्यात अडकून पाडायचं नाही, त्याशिवाय जीवनातला आनंद कळणार नाही. स्वतः माऊली ज्ञानोबा आहे. कोण होते? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. पण ते माऊली ज्ञानोबा राय सांगतात, काय सांगतात? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म. त्यात अडकून पडू नका, आणि योग मार्ग काही सगळ्यांना तेवढा सोपा नाही. म्हणून आपल्याला भक्तियोग, प्रेमयोग हे साध्या भक्तांसाठी आपला साधा मार्ग आपल्या सद्गुरूने आपल्याला दिला, बरोबर की नाही? त्याच्यावर जर पण चाललं तर न पडे गुंता कुठे काही. लक्षात घ्या. मग आपल्यामधला भगवान परमात्मा आहे, हे शरीर तो चालवतोय, बरोबर की नाही? देह पडतो, त्या परमात्म्याला काही मृत्यू आहे का? त्याला आरंभ आहे का? त्याला शेवट आहे का? काहीच नाही ना. ह्या देहामध्ये ज्या वेळेला प्राण आला, या विश्वात कुठंतरी होता. आता आपला देह चालू याच्यात आता आहे, आणि देह पडल्यावर तो असणार, बरोबर की नाही? म्हणजे आपण नाशवंत आहोत का? देह नाशवंत आहे, पण जे तत्व आतमध्ये आपले आहे ते नाशवंत नाही. ते कसं आहे? शाश्वत आहे. आणि ते आपल्या डोक्यात गणित बसलं पाहिजे. आणि मग त्याची निर्मिती कोण करतं? देह कोण निर्माण करतं? त्या तत्वावर आवरण कोण निर्माण करतं? कोणीतरी कलाकार असला पाहिजे ना, बरं की नाही? उदाहरण घ्या, आपण शेतकरी वर्गातली माणसं आहोत. एवढं असं शेण पडले आपल्या उकिरड्यावर, आणि ते ओलं तसंच राहिलं बरेच दिवस. काय तयार होतं त्या शेणात? होतात. कुणी तयार केले? कुणी तयार केले? मग हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले. आधार त्या तत्वाच आहे, तोंड पण मी नाही केलं. खूप छान आणि सुंदर उदाहरण आहेत. समुद्रावर गेलो, समुद्र किनाऱ्यावर. समुद्र किनाऱ्यावर लाटा उठतात. केव्हा उठतात लाटा? ज्या वेळेला वारा सुटतो, बरोबर की नाही? वारा फक्त तिथून जातो, वारा काय त्याला उडत नाही, पण ती लाट उठते. निमित्त कोण आहे? वारा. आणि समुद्रातून फक्त ती कशी दिसते? वेगळी दिसते, पण समुद्र आणि लाट म्हणजे आपल्याला आपण स्वतःकडे कर्तृत्व घेतो ना, मी प्रवचनकार, मी कीर्तनकार, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. प्रवचनकार कोण आहे? आत बसलेला बाप आहे. तोच जर बोलला नाही तर आपल्या येईल काय? काही नाही. ग्राह सगळी सत्ता नाही. आता आपले गुरुवारे झणझणे महाराज, त्यांचे चिरंजीव
47 वयामध्ये बाबांचं निधन झालं. म्हणला कस तरी होते मंडळीला म्हणलं आपण आज बॉडी चेकच करून घेऊ. म्हणून गाडीत म्हणलं मला गाडी चालवायला जमणार नाही, ओला बुक केली. आणि ओला फक्त इथून फार परत एक 100 फूट गाडी गेली असत आणि अटॅक जागेवर मांडला. ऐका सत्ता जेवढं ज्याचं आयुष्य, जेवढे ज्याचे श्वास, तेवढाच त्या भूतलावर. म्हणून आपण काय करायचं तर आपल्याला एवढं मिळाले आता तर आपण फक्त त्याच्यावर आरूढ राहायचं, आपलं कर्म करीत राहायचं, बाकीचे उद्योग करायचे नाहीत. आपल्याला हे फार सवय, हा काय करतोय तर काय करायचं आपल्याला, अरे आपली आपण करा सोडवण, आपली सोडवण आपण करायची. आपण विनाकारण नको त्या चर्चा करतो आणि आपल्याला त्याचा नको तो त्रास करून घेतो. बाबा कधी कोणाच्या घरी आले, श्रीपाद बाबा, की ते कधी काही तुमचं कसं चाललंय हे वाक्य नव्हतं. भाऊ ज्ञानेश्वरी काढा, भागवत काढा, त्याच्या पलीकडे महात्मा बोलला नाही. आणि आजही महात्म्याची अनुभूती आहे की नाही. काही प्रसंग येऊ आजही मार्ग दाखवतात. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, ते आधी दावून गेले ना आजही दाखवतात, आजही दाखवतात. कोणताही प्रश्न जीवनात निर्माण होऊ द्या, फक्त सद्गुरू स्मरण करायचं, ते बरोबर तो प्रश्न त्यात आपल्याला बाहेर काढण्याची बुद्धी ते देतात. लक्षात घ्या, एक वेळ देवावर श्रद्धा नसते पण सद्गुरू पाहिजे. कारण उघडे परब्रह्म सद्गुरूची परविती आरती शिष्याची. सद्गुरू हा संत कुळीचा राजा, सद्गुरू हा प्राण विसावा माझा. किती सुंदर बोल. माझा प्राण जिथं विसावतो तो सद्गुरू, प्राण सुद्धा विसावला पाहिजे. म्हणून माझे बाबा एवढं डोक्यात ठेवा, बाबा बाबा आमच्या घरात उदाहरण सांगते. आमची आजी वडिलांची मामी होती आणि तिला अनुग्रह दिला होता. आणि नंतर शेवटी ती बसून होती जागेवर, तर म्हणायची अगं ती माझ्या ध्यानात नाही राहत प्रबोधाचं नाव. म्हणायची नाही ना राहत, बाबा म्हण फक्त. ती दिवसभर बाबा बाबा. आणि ज्या वेळेला तिचा प्राण गेला, प्राण जाताना तिचं प्रबोधाचं नाम चालू होतं आणि प्रबोधाच्या नामामध्ये तिने देह ठेवला. कधी आळंदीला स्वतःला जायला मिळालं नाही. तो काळ अतिशय खडतर. 11व्या वर्षी बालविधवा झालेली, घराच्या बाहेर नाही पडायचं इतकी परिस्थिती होती. मामी होती वडिलांची आमची. म्हणजे एक समोरची आपली उदाहरणं येते. म्हणून सद्गुरुनिष्ठा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. नाहीतर आपण आपल्याला ज्ञान झालं आणि सद्गुरूलाच विसरलो आणि मला सगळं ज्ञान झालं, उपयोग होणार नाही. सगळं फेल होऊन जाईल, फेल, त्याला अर्थ राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या की पै गगन जेवढे जैसे पाऊल ही गगनी तेवढाचे सहज हलवे वेगळा दिसे, एरवी गगन त्याची तो, त्याच्यात वेगळं नाही. कितीतरी उदाहरण आहेत व्यवहारातली. फुलं उमललेली आहेत मोगऱ्याची, सुंदर फुलं उमललेली आहेत, बरं की नाही. आपण मोगऱ्याचा जो सुगंध येतोय, मोगरा आणि सुगंध एक का वेगळा, पण दिसायला सुगंध वेगळा येतोय ना आपल्याला. मोगरा आणि सुगंध वेगळे नाही, पण मोगऱ्यातला सुगंध वेगळा कोण करतं? हवा. हवेमुळे तो सुगंध आपल्यापर्यंत येतो ना, बरं की नाही. खूप मजा आहे. उलट आपण आता प्रवचनापेक्षा वाटतं चर्चा केली म्हणजे प्रत्येकाची अनुभूती काय. आणि हे प्रवचन करत जाण बाबा, मला असं वाटतं थोडंसं याच्यात की प्रत्येकाचे आध्यात्मिक अनुभव पण थोडे तुम्ही असे एकत्र घेत जा. मग काही प्रश्नांची उत्तरं एकमेकांना मिळतात. आणि प्रवचन कसं एकतर्फीच चाललेलं आहे. मग प्रत्येकाला काही अनुभव येतात. मग मला असा अनुभव आलाय, मला असा अनुभव आलाय. जसं गवळणी सांगायचं, अगं मला असं होतंय, मला तसं होतंय, तो कृष्ण भेटला नाही की मला असं होतंय, बरं की नाही. ती स्थिती व्हायला पाहिजे आणि ती त्याच्यात एक मजा आहे वेगळीच. प्रत्येकाची अनुभूती, जर आपली अनुभूती कशी आहे, सगळ्यांची एकच आहे, पण तरी देव कसं आहे विशेषत्वानं अनंत रूपी अनंत वेशे पाहिले बाप रखमादेव कोण बाळली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव फिटला संदेव पुढचं माले तुझे पोर. हे जोर आपलं जात नाही ना तोपर्यंत आपला संध्याच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. संध्या जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या ट्रॅकवर आपण नाही. अनुग्रह मिळून सुद्धा, म्हणून अनुग्रह मिळाला अवस्था आली म्हणजे काही नाही,
ती फार प्रायमरी स्टेज, ज्याला आपण प्राथमिक अवस्था म्हणतो, प्राथमिक अवस्था आहे. मौली सांगतात अरे अष्टभोग भोगणे माते नाही जड, भक्ती प्रेम गोड लिहिली गेली. म्हणून भगवंताची भक्ती, मौलींच्या ज्या विरळण्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत आणि एकांतात ऐकाव्या, रात्रीच्या वेळेला ऐकाव्या. किती आर्तता आहे त्यात. आणि जितकं आर्त हो, परमार्थ आर्ततेच आहे. आरती आपण म्हणतो की नाही, आरती, आरती म्हणजे काय, आर्त होणे. आतल्या अंतरंगातला जो कळवळ आहे, स्पेशल शब्द संतांचे, कळवळा शब्द आहे बघा, ऐसी कळवळ्याची जाती किंवा हृदयी कळवळा वैष्णवांचा. मग कळवळा शब्द का वापरलाय? जुनी लोक म्हणायची काय ग बाई त्या पोराला एवढं मारलं, पार पोरलं कळवळलं. कळवळलं म्हणजे कळवळणं ही अंतःकरणाची सगळ्यात आर्त अवस्था आहे, कळवळ होणे. जीव कळवळतो आपला. आणि म्हणून असा जोपर्यंत जीव कळवळ, जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा बाहेर काढण्याची अवस्था आहे तितकी त्या भगवंताच्या प्रेमातून थोडं बाहेर पडलं तरी आपली जर झाली तर आपला ट्रॅक बरोबर चाललेला आहे. लोकांनी सांगायची गरज नाही. आपली आपण परीक्षा घेत राहायची सारखी, स्वतःची परीक्षा. जगाच्या परीक्षा घेण्यात आयुष्य घालवायचं. मी कुठे आहे, मी कुठे आहे? माझ्या सद्गुरूंनी मला हे सांगितले, ज्ञानेश्वरी हे सांगते, प्रवचनात हे ऐकले, कीर्तनात हे ऐकले. आणि मला असं होतंय का, किंवा मला याशिवाय अनुभूती येते का? अनुभव आपले का मी म्हणते एकत्र सांगा की प्रत्येकाला अरे हां यांनाही येतोय मलाही येतोय अनुभव, म्हणजे आपला ट्रॅक बरोबर चाललेला आहे. हे अनुभव जे आहे, आपण पंढरपूरमध्ये काय सांगितले की एकमेकांचे अनुभव काय करायला सांगितले, होती संतांची भेटी, होतील संतांची भेटी आणि सांगू सुखाच्या. मग कोणत्या सुखाच्या गोष्टी, तुझं बरं आहे का माझं बरं आहे का, हे नाही. या परमात्माची जी अनुभूती आहे ते सुख जे, ते माझं सुख मला असेल, हे तुम्हाला प्रत्येकाला कोणतं सुख, कसा अनुभव त्यातनं येतोय, हे एकमेकांमध्ये काय करायचं, शेअर करायचं, एकमेकांमध्ये विभागायचे, सांगायचे, सांगून सुखाचे या गोष्टी. हा भगवंताचा संवाद करायचा. आणि मग तिथं देव आहे, तेथे असे देव उभा जैसी समचरणाची. कुठे उभा? आता इथं ज्याची आत्मचर्चा झाली तिथं नाही का, नाहम वसामी वैकुंठे, मी तिथं नाही, पण कुठं, जिथं माझी आत्मचर्चा चालली, जिथं माझे भक्त माझ्या विषयी चर्चा करतायत, अरे तिथंच मी आहे. परितयापाशी पांडवा हरपला आम्ही दिवसवा आणि जेथ नाम वशवा करते माझा. त्याचं प्रेम, त्याच्याबद्दल बोलतोय, त्याला यावंच लागेल. ते व्हायला नातं यायला नाही का? तेवढं प्रेम जर तयार झालं तर त्याला आजही 2026 मध्ये सुद्धा यावंच. तेवढं प्रेम भगवंताविषयी पाहिजे. पण आपलं प्रेम हे प्रपंचाविषयी नाही का नाही, कशाविषयी आहे? देवावर प्रेम ठेवा. अनुभव घेतला का नाही जगन्नाथपुरीला? ताई होती आमच्याबरोबर. काय प्रेम आहे तिथलं, काय भगवंताचं हृदय आहे तिथं. हृदय निघताना पाऊल निघत नाही, इतकी अवस्था आहे. आणि तेवढा भाव तयार झाला की आपोआप आहे. आणि म्हणून भाव तयार झाला पाहिजे. लक्षात घे की इतकं मलूल अंतःकरण झालं की कुणी कसंही वागू देत, आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेमच राहिलं पाहिजे. साधू संतांच्या ज्या अवस्था त्या ह्याच आहे. त्यांनी सगळ्यांना, भगवंत काय करतो, अरे दुष्टांचं निर्दालन करतो पण भक्तांचं रक्षण करतो. पण साधू संत तसे नाही. साधू काय करतात, कुणी कसंही असू दे, या रे लहान तोर या ती भलत्या नाही, त्यांच्याजवळ कुठलाही दुजा भाव, कुठलाही द्वैत नाही. ते सगळ्यांचा अंगीकार करतात. म्हणून देवापेक्षा काकणभर सरस साधू आहेत. म्हणून देव सुद्धा कोणाची पूजा करतात, साधूची, संतांची पूजा करतात. म्हणून साधू हा श्रेष्ठ आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहे. म्हणून सच्चिदानंद श्रीपाद बाबा आता जरी ते आणि गेले, ते आता नाही आहेत का? क्षणा आता बोलतंय कोण, बोलतंय कोण? चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नाही. या डोळ्यातून पाहतोय कोण, तोच ना. आणि तो जर गेला तर आपले एखादा माणूस गेलाय, त्याचे डोळे उघडे, त्याला काही दिसते? कारण त्याच्या डोळ्यातून पाहणारच त्याच्या आतमध्ये नाही, तर त्याला ते दिसणार नाही. म्हणून लक्षात घ्या की भगवंत काय आहे तो समजून घ्यायचा आहे. तो नुसता मूर्तीमध्ये आहे का?
नाही ना. हे चराचरातला भगवंत आपला प्रबोध आपल्याला सांगतो. काय सांगतो? माऊली सांगतात, अरे विश्वची आहे माझी. त्या चराचरातला भगवंत बघायला शिकायचं. ह्या झाडांमध्ये किती ते नारळ इतके सुंदर दिसत आहेत, ते देव नाही आहेत का? नारळाच्या फांद्या दिसत आहेत, त्या वेली उगवल्या, झाडं उगवली, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. ती दृष्टी माझ्या तुकोबरायची होती. पक्षीही सुसुराळ येते. पक्ष्यांची किलबिलाट आहे, पक्ष्यांचा किलबिलाट. त्या पक्ष्यांच्या किलबिलाटून माझा भगवंतच बोलतोय ना. सकाळी जाग कोण करतो? पक्षी जागा करतात. पक्ष्यांच्या स्वरूपात कोण आहे? देव. आपल्याला उलट मी उठलो आणि गजर लावून उठलो. माझं चॅलेंज आहे, तुम्ही गजर नका लावू, फक्त भगवंताला सांगा मला उठव सकाळी. उठवणारच. तेवढा निर्धार पाहिजे की माझी श्रद्धा तेवढी आढळ पाहिजे. माझा देव, माझा सद्गुरू हे सगळं माझं करतो. मग त्याचं काही आडून पडत नाही. आणि जोपर्यंत वाटतं ना मी करतो, लय अडचणी. ज्याला लय अडचण येतात ना त्यांनी समजायचं की तुम्ही अजून पदावर आलो. आपल्या पण ही तर तुम्हाला काही मी काही दोष नाही सांगत, पण ही आपली एक बैठक आहे. हे काही प्रवचन नाही नुसतं, ही बैठक आहे की आपल्याला मग आपल्यात काय केलं पाहिजे, काय बदल केला पाहिजे. जसं शिक्षक मुलं, आमच्याकडे सगळे मुलं असतात, पण प्रत्येक मुलाला सारखं नाही जमत. प्रत्येक मुलाला वेगळा क्रायटेरिया लावावा लागतो. आता ह्या वर्षी माझ्याकडं 3री मध्ये एक मुलगी आली, ठाकर समाजाची मुलगी, जिने बालवाडीचंही तोंड पाहिलं नाही आणि डायरेक्ट 3रीत आली. आणि तिला जर 3रीची मंथनची गणित शिकवत असते, तिच्या डोक्यावर जातील ना, ती दुसऱ्या शाळेत यायचीच बंद होईल. मग तिला मला थोडासा वेगळा क्रायटेरिया वापरावा लागला ना. तिला समजून सांगावं लागलं की नाही असं. मग तिला पण बाराखडीपासून सुरुवात. आज विशेष म्हणजे भाऊ, ती मुलगी आज इंग्रजीचे शब्द वाचले तिने. मराठी तर लागलीच वाचायला. 100 पर्यंत अंक वगैरे, म्हणजे 7-8 महिन्यात ती मुलगी तयार झाली. ही सद्गुरू कृपा आहे. आणि त्या मुलीने तेवढा रिस्पॉन्स दिला. आता घरी काही नाही, आई वडील कुठं घरी कामाला गेले नाही, तो किती आनंद आहे आपल्याला. त्यावेळेस माझ्या एका लेकराला वाचता यायला लागलं. आज मी उलट तिला म्हणलं माझी रिटायरमेंट आहे बाई, सप्टेंबरच्या आज चांगली तयार हो. म्हणजे असा विषय आहे. म्हणून जे काम आपण करतो ते आत्मीयतेने करायचं, कुठलंही असो. आपलं घरगुती काम असो, आपली नोकरी असो, आपलं काही असो, ते प्रामाणिकपणे करणं, भगवंत साक्षी ठेवून करणं. माझ्या देवासाठी मी करते हे करणं, हे मनात संकल्प करून करणं. साधा स्वयंपाक असू दे, तो सुद्धा जर देवासाठी करतोय म्हणलं तर तो फार रुचकर प्रसाद तयार होतो. तो प्रसादच, आपला रोजचा स्वयंपाक म्हणजे प्रसादच झाला पाहिजे. तो स्वयंपाक नुसता स्वयंपाक राहायला नको. यासाठी आमच्या महिलांची जबाबदारी आहे की तो स्वयंपाक कसा केला पाहिजे, नामस्मरणाने युक्त ना. नको ते आचार विचार त्यावेळेला डोक्यात काही विचार आणायचे नाही. चांगल्या विचाराने स्वयंपाक करा, तो छानच होणार. त्याला पार तेल एवढंसं घाला, काही मसाले नका नाही टाकू, तो रुचकरच होणार. म्हणून लक्षात घ्या की आपला जो जन्म आहे तो जन्म भगवंताने कशासाठी दिलाय की त्याला जाणणारे सगळे होतं का कुणी एवढं निर्माण केलं सगळं. पाहून या मनुष्य देहाचे सुख झाले भगवंताचे. तोपर्यंत त्याला कोणी जाणतच नव्हतं. सगळे निर्माण केले म्हणे, अरे हे तर मी एवढे निर्माण केले पण मला जाणणारं कोणी नाही. आणि म्हणून कोणाला निर्माण केलं? माणसाला निर्माण केलं. मग आपण निर्माण झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? त्याला जाणलं पाहिजे ना. मग ते ज्यांनी जाणलंय त्याच्याकडे गेलं तरच आपल्याला जाणता येईल. नाही तर त्यालाच माहिती नाही, तो आपल्याला काय दाखवणार आहे. ज्याला देव काय आहे कळलाय, देवाची ज्याने अनुभूती घेतलेली आहे, आणि जो देवच आहे, देव पाहावयासी गेलो, ते देवाच्या उंतेल्या अवस्थेला जो गेलाय त्याच्याकडे गेलं तरच आपली अवस्था होईल ना तशी. नाही तर होईल का नुसती सांगोपांगी? होऊच शकत नाही. म्हणून गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, आणि विचारावे प्रश्न 2, मी कोण, देव कोण, आणि देवाचा आणि माझा संबंध काय. बरोबर. आणि नुसता संबंध काही नाही, संबंध दाखवून सुद्धा तो संबंध प्रत्यक्षात उतरला पाहिजे अंतरंगात. आणि संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला, या स्थितीला जे घेऊन जातात ते संत आहे, ते सद्गुरू आहे. संत दर्शनामध्ये तो लाभ आहे की देवाची आपली ताटातूट झाली होती नाळ कापल्यावर, बरोबर की नाही. स्मरण विसरलं होतं आपलं, धरणी वायू लागता, बरोबर. आणि स्मरण विसरे तत्वता, तत्वाचं स्मरण विसर. मग ते तत्व
कोण जाणीव करून देतात? तत्वदर्शी महात्मे, सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बापली गुरु परंपरा, हे सगळे तत्वदर्शी महात्मे आहेत आणि ते देह ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची आजही अनुभूती आपल्याला येते. म्हणजे ते काय फक्त देह पडलेत, पण तत्वाने ते तुमच्या आमच्यातच आजही आहेत, कुठेही गेलेले नाहीत. आणि म्हणून माऊली सांगतात, तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पेचे तरी आभासे काही, निर्विकल्पी तरी नाही, ते तर मीच मी आघावे. सगळी भूतजात माझ्याच ठाई आहे, पण ती कशी दिसती? वेगळी. आता एक उदाहरण देते मी. आपलं ढेकूळ आहे वावरात, एवढं मोठं ढेकूळ आहे, बरोबर की नाही? आणि ते ढेकूळ एवढं आहे आणि ते दगडावर आपटलं, काय होईल? त्या ढेकळाचे सगळे मातीचे कण बाजूला होते, बरोबर की नाही? पाणी आणलं, ते कण एकत्र केले की परत काय होईल? एक गोळा तयार होईल, बरोबर की नाही? मग तद्वत आपलं झालेलं आहे. आपण सुद्धा सगळी त्याच्यातलं ही भूत सगळे आपण बाहेर पडलोय आणि परत कुठं होणार आहे? एकत्र. मग त्याला गरज कशाची पडली? पाण्याची. मग कोणतं पाणी पाहिजे? प्रेम रूप ओलावा पाहिजे आपल्याला, प्रेमाचा ओलावा. लक्षात आले? ते पाणी पाहिजे, जलतत्व. आणि म्हणून जलतत्व हे कसं असते? प्रेम त्याची भावनेचं प्रतीक आहे. आणि म्हणून ते प्रेम जोपर्यंत निर्माण, तो प्रेम भावात राहायचे, गोपी भावात राहायचे. बुधवारे बाबा शेवटी बघा, गुरुजींना माहिती, शेवटी सारखे बुधवारांच्या डोळ्यातून धारा चालायच्या. अखंड प्रेम भावात, अखंड प्रेम. आणि प्रेम भाव हा गरजेचा आहे. मग ते काय आपोआप येतो? तो जितकं आपली साधना, जितकं आपलं सद्गुरू निष्ठा आणि आपल्यात जे तत्व दिले, त्या तत्वावर जितकं श्वासावर आपण लक्ष ठेवू, तर हळूहळू बाहेरच्या गोष्टीतनं आपलं काय होतं? परावृत्त होतं. आणि हळूहळू आपण एकाग्रतेकडे आपली वाटचाल होते. त्यापेक्षा आपण संसारी जीव आहोत, आपल्या डोक्याला व्याप भरपूर असतात. कोण म्हणते का इथं हात वर करून का? मला अजिबात व्याप नाही. सगळे व्यापलेत. मग व्याप म्हणतात का तुम्ही व्याप करून घ्या? ते आपल्याला व्याप करून घ्या म्हणत नाही, आपण करून घेतोय का नाही? घरात आमची ताई आहे समजा, एखादी गोष्ट घरातली बिघडली, आपण ताप करून घेतो. आपण त्याला ताप करून घ्यायचं. आपला आता वयोगट काय? आपला उत्तरार्ध चालवलाय, तिकडे ते व्यापू, ते सांडू, ते लावू, त्यांचं ते बघतील. पण आपण गुंततो. म्हणून साधू संत सांगतात, आधी गुंतू नये आणि मग कुंथू नये. बरोबर की नाही? मग कसं राहायचंय? जेवी जळा आत पद्मपत्र, मग मी संसारी असेन वंत. प्रपंचात असं सांगितलंय, कमळाचं पान पाण्यात आहे पण स्पर्श, प्रपंचात आपण असं राहायचंय, स्पर्श करायचा नाही. पण आम्ही स्पर्शच करायला जातोय सारखा. आणि फार त्रास होतो ताई, फार त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हणून जे आहे ते होणारच आहे. घडोघडी आम्हा युद्धाचा प्रसंग. प्रपंचात या घटना, युद्ध म्हणजे काय? लढाई नाही तलवार घेऊन, हे घरातले युद्धच आहे. क्षणाक्षणाला घरात 10 माणसं 5 माणसं घरात आहेत. क्लॅशेस होतात प्रत्येकाच्या घरात, होत नाही असं नाही, बरोबर? हे होतच राहणार आहे. पण त्यातून आपण किती स्टेबल राहतो, आपण किती स्थितप्रज्ञ राहतो, ते आपण ठरवायचं. आणि ते एकदम शक्य नाही, हळूहळू होतं, एकदम होऊ शकत नाही. हळूहळू आपली बुद्धी स्थिर होते आणि मग हळूहळू आपण त्याच्यावर स्थिर राहायला शिकतो. यासाठी चिंतनाची गरज आहे. चिंतनामुळे काय होतं? आपलं मौनाकडे वाटचाल होते हळूहळू. आपण बाकीचं लक्ष काय करतो? पण आमचं काय झालं? चिंतनच होत नाही. त्यालाच वेळ, आम्हाला सगळ्या गोष्टीला वेळ आहे, फक्त चिंतनाला नाही. शिंदेवा बरोबर आहे का? चूक आहे. अहो काय सांगायचं, वेळच नाही हो चिंतनाला. इतकी वाईट परिस्थिती. अरे काय त्याच सांगते ना मी तुम्हाला. काय सांगितलं नाही की एका जागेवर बसा, तुमचं काम करताय. आपला भाऊ आपल्या सलून मध्ये असतात, तुम्ही ते करता करता तुमचं नामस्मरण चालू द्या ना. तुम्हाला कोणी अडवलंय का तिथं? आणि काय लोकांना कळणार आहे का तुम्ही नामस्मरण करताय काय करताय? पण तेव्हाही आपल्या घरचेच विचार असतील, तो उपयोग नाही त्याचा. आपल्याला जर स्पेशल वेळ काढून
चिंतनाला बसायला मिळत नाही. तर आपल्या कामामध्ये आपण ते करता करता ते उलट ते छान होईल त्यांचं सुद्धा, आणि त्यांच्या देवावर पण आपला परिणाम होईल का नाही, बदल होईल का नाही त्यांच्या सुद्धा. म्हणून आपल्याला हेच काम सांगितले, हेच यामा करणे काम, बीज वाढवावे, बरोबर का. म्हणून आपलं जे काम आहे त्या कामामध्ये, आता मी शाळेमध्ये एखादं गणित सोडवायला दिलं, पोरांचं गणित होईपर्यंत आपलं लावायची लिंक. का आपल्याला कोण म्हणणार आहे का तुम्ही काय कोणाला दाखवायचं करायचं, आपलं आपल्याला आपलं करून घ्यायचं, काय जगाला दाखवण्यासाठी करायचं नाही. म्हणून लक्षात घ्या, वेळ नाही, वेळ नाही. नाही, काय करा, कसं असतं एकमेकांशी, आता आपले आहेत काय 10-20 मंडळी इथं, तर हे एकमेकांशी संपर्कात राहत जा, प्रेमाने एकत्र येत जा. हा उपक्रम चालू राहू द्या, भले 4 येऊ दे, 5 येऊ दे, 10 येऊ दे, असं काही नाही. तर काय प्रवचन म्हणलं 100 लोक पाहिजे असं काही नाही. गर्दी पाहिजे, गर्दीची गरज नाही. जाणण्याची उत्सुकता पाहिजे की मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला काहीतरी हा अनुभूती आली पाहिजे, मला काहीतरी यातनं प्रेमभाव तयार झाला पाहिजे. ही मजा आहे ह्यात, बाकी काय आहे जीवनात. प्रेमासाठी आपला जन्म, कशासाठी, प्रेमासाठी. मग आपण प्रत्येकाने अंतःकरणात डोकावून पहा की आपल्याला किती प्रेम आहे जगाविषयी. स्वतःवर प्रेम करा पहिलं, की देवा, अरे देह दिला ना तुझ्यासाठीच सगळं, मी तुझ्यासाठीच माझा देह समर्पिचे देवा, भार काहीच न घ्यावा. देहाचं समर्पण आहे की हे जे माझं कर्म जे होईल ते सगळं तुला समर्पित आहे. मग आपलं प्रपंचातलं कर्म जरी केलं तर त्याला समर्पित म्हणलं की तो परमार्थच आहे. आणि इकडं मला सप्ते केलेत आणि सप्त्याला जर 10 वेळा म्हणलं मी 5,000 देणगी दिली तर ते तो परमार्थ होऊ शकत नाही. तो प्रपंचच आहे, त्याचा उल्लेख नाही. दान असा विषय की हातात दिलं तर हाताला सुद्धा नाही कळलं पाहिजे. पण आम्ही जर नाव छापलं ना हँडलला, माझं नाव नाही छापलं, मी 10,000 देऊन आम्हाला राग येतो. करू नका असं काय आहे. आणि जीवनात हेच महत्वाचं आहे. आता इथं काही ताई तुमच्या पुढे बसले फार मोठे प्रवचनकार वगैरे असं काही नाही, पण माझ्या सद्गुरूचा अनुभव आहे. आणि शिंदेवा परवा म्हटले ताई जमल का, सकाळी शाळा आहे, मारा चक्कर. आणि मी म्हटलं बरेच दिवस साधक मंडळींची गाण्याची गाठ भेट नाही, या निमित्ताने भेटी होती म्हणून म्हटलं येते. म्हटलं शाळा आता परीक्षा चालू झाली आजपासून. दुपारी आम्ही आलो तर भाऊ घेऊन आले तिथे. आता बरं पहिल्यासारखा काळ राहिला नाही, बाबा पायी जायचे, इथं आम्हाला न्यायला गाड्या घेऊन जातात. बाबा पे 1-2 करत स्वतःच्या भाकरी घेऊन बाबा जायचे. किती प्रतिकूल अवस्थेतला परमार्थ महात्म्याने केला, मग आपल्याला अनुकूलातला तरी नको का जमायला. सगळ्या गोष्टी जर असताना आपल्याला अनुकूलातला परमार्थ आलाच पाहिजे, नाही तर जीवन व्यर्थ आहे. कशाला जन्माला आला, जन्म आला याला उपमा दिलेली आहे त्याची आपल्याला. नुसतं प्रपंच सोडायला नाही सांगितलं, आपण प्रपंचात जे कर्म करतोय त्यात नामस्मरण चालू ठेवायचं. लक्षात येते, त्यात नामस्मरण चालू ठेवायचे. भांडणं जरी घरात कोणी केली ना तरी आपलं नामस्मरण चालू ठेवायचं, तो आपोआप नॉर्मल होणार. मनात चिंतन चालू द्यायचं, त्या बुद्धीवर निश्चित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मौली सांगतात, पै गगन जेवढे जैसे पवनही गगनी तेवढाच असे, सहज हलविल्या वेगळा दिसे, एरवी गगन तेची तो. मग आकाश आणि वायू वेगळा नाही, हलवल्यावर त्यातनं पोकळीत तो वायू भरलेला आहे. जेवढा आकाश आणि तेवढाच आहे, एवढाही जास्त नाही आणि एवढाही कमी नाही, फक्त वेगळे पण हलवल्यावर दिसतं. तसं भूत जात माझ्या ठाई, तसे हे सगळे आपण सुद्धा त्याच्यातच आहोत, फक्त आता वेगळं दिसतो. पण तत्वाने विचार करायचा आहे. कशाने, तत्वाने विचार करायचा. एक तत्व नाम दृढ धरी मना, तत्वाने विचार. ज्ञानदेवा मौन जपाळांतरी आणि धरोनी श्रेणी. हा, हीच ओळख फार महत्वाची आहे हरिपाठातली. आपण काय म्हणतो, मी 10 जप केले, 10 माळा वाढल्या. कोणी केल्यात, आपण केल्यात का. म्हणून माऊलींचं प्रमाणे ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी, जपाळा आतली चालू आहे आणि ते कोण, धरोनी श्रीहरी जपे सदा. कोण जपतोय ती, मग श्वास कोण चालवतोय आपला, श्रीहरी चालवतोय. आणि आम्हाला एवढा अहंकार आहे का मी जप केला आणि मी जपमाळ ओढली. हा अहंकार सगळा कसा आहे, खोटा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आपण एका पथावर चाललेली माणसं आहोत. सत्संग करायचा आहे. त्यावेळेला जसं आता पूर्वी भांडी असायची पितळेची, आता ती राहिली नाही, आहेत काही घरांमध्ये अजून,
बरं का नाही. मग पितळीची वाटी खूप दिवस झाली तर काय करावं लागतं त्याला? का लावायला लागते कलई? कलई का लावावी लागते? फक्त स्वच्छ दिसावं म्हणून. कळतं. आज जर कळतं मग तसं आहे आपलं. आपल्या पाट्यानं काय पाहिजे? प्रवचनातून याच्यातून कलई लागली पाहिजे, भांडी कळकली नाही पाहिजे, त्याची आवरणं येतात थोडीफार. प्रापंचिक माणसं आहोत आपण, म्हणून ती घालवण्यासाठी प्रवचन आहे. टाइमपास झोक यासाठी अजिबात प्रवचन कीर्तन नाहीत. वाईट वाटतं कधी कधी काही गोष्टी ऐकल्या की नुसती चुकीचं आहे. पण महात्म्याने आपल्या खंडन केलं. बाबांनी कधी असे जोक कमी सांगितले नाही. बाबांनी तत्वच मांडलं. मग आपण त्यांचीच लेकरं आहोत. मग आपणही काय मांडलं पाहिजे? तत्व. मग 4 लोकांना येऊ दे ना ऐकायला. नाही बोलू दे आपल्याला कार्यक्रमाला, का त्याच्यातून आणले का आपण? पण जे आहे तेच सांगायचं. जसंच्या तसं त्यांनी जे दिले, हे हृदयचे ते हृदय घातले, हृदय एक झाले आणि द्वैत न मोडिता केले आपण आयसे. असा महात्मा जीवनात मिळाला. आपण भाग्य. नाही तर आयुष्यात महाराज लोकांच्या बॅगा वागवण्यात, पण महाराज दुसरा तयार होत नाही. पण बाबांनी आज प्रत्येक एका ताईला येत आहे, उठ चल प्रवचनाला बस, असे कीर्तनकार प्रवचन बाबांच्या बोलण्याने तयार झालेत. एवढं सामर्थ्य महात्म्याचं आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत की असा एवढा मोठा महात्मा आपल्या जीवनामध्ये आला. आणि म्हणून आपल्याला हे कळलं, इथपर्यंत आलो. आणि महिलांना त्यांनी संधी दिली. नाही ती एक ताई कीर्तनकार झाली नसती. हे बाबांचे अनंत उपकार आहे महात्म्याचे आपल्यावर. म्हणून लक्षात घ्या की ते आपल्याला दिलंय, ते आपल्याला आरूढ राहायचंय आणि आपलं कर्म करीत राहायचंय. वेगळं काही करायला सांगितलेलं नाही. पण तेही होत नसेल तर नाही ना. सत्संग किती दिवसांनी असतो? आठवड्यातनं दर शनिवारी. आठवड्यातून एक दिवस 1 तास आपण देऊ शकत नाही का? दिलाच पाहिजे ना, दिलाच पाहिजे. विद्यार्थी काही अर्थ त्याचं कारण शिंदे बाबा, त्याचं कारण माऊलीने सांगितले. विषया ओढी बोलल्या जीव कोण त्यांची करील. आता माऊलींसारख्यांनी अटकले तर आपण काय? ओवी कोणासाठी? आपल्यासाठीच ना. बरोबर आहे. कुणी अटकले? वाजवत असे बोंब नाही का? नाही ऐकत आणि पुढे रडतील, शिंदे शिव्या देऊन सांगितलं त्यांना. मग त्यांना जर ऐकले नाही तर आपण काय? आपण तरी सांगायचं सोडायचं का? नाही सोडायचं. आपण सांगतच राहायचं. आणि म्हणून माऊली जे सांगतात, नेमकं आज मला वाटलं हीच ओवी घ्यावी बाबांची घ्यायची. बाबांची प्रवचन होते याच्यावर झालेली ऐकले, पण तेव्हा डोक्यात जायचं काही. सुरुवातीला अनुभव झाला ना, तो बाबांची अशी भाषा शैली का हो गुरुजी होतं कळत, डोक्यात जायचं. आणि जेव्हा नंतर ते कळायला लागलं तेव्हा कळायचं बापरे, म्हणजे सहज बोलायचे बाबा, त्यात केवढा वेदांत भरलेला असायचा. एकदा जनजने महाराजांच्या खोलीवर तिथं गेलो आम्ही. मी गेले तेव्हा मुंबईला होते मी. आणि नेमके बाबा आल्याचं कळलं. आम्ही गेलो सगळे. बाबा म्हणले भाऊ ज्ञानेश्वरी काढा. ज्ञानेश्वरी काढली. बाबांनी एक सोपा प्रश्न विचारला, भाऊ घर कुठे आहे? आता आम्ही जवळजवळ 10-20 जण होतो. एक म्हणतो हे बाई अहो ती खिडकी आहे, हे दरवाजा आहे, ते पत्र आहे. सगळे गप झाले. बाबा म्हणले अरे भाऊ, अरे बाबांनो, जे दिसतंय ते घर नाही, त्याच्या जे दिसत नाही ती पुकळी म्हणजे घर आहे. एवढ्या सोप्या भाषेत बाबांनी सांगावं. मला आजही तो दृष्टांत बाबांचा आठवतो. म्हणजे एक साधारण 30 वर्षापूर्वीचा विषय. म्हणजे एवढा मोठा महात्मा. आपण भाग्यवान आहोत. काही मंडळी आता येत नसतील त्यांना सांगा, येत जा, बसा. काय होतं, भरकटतात. नाही तर मग त्याचं अनुसंधान जर राहिलं नाही तर काही मंडळी भरकटतात आणि भरकटली नाही पाहिजे. एका सन्मार्गाला लागलेलं एक लेकरू माझा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांचे, ते भरकटायला नको, ते ट्रॅकवर राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या बाकीच्या मंडळींनी थोडं त्यांना हे करून, जसं लहान मुलाला कसं चॉकलेट ये तसं करून गोडी गुलाबी येऊ द्या. नाही का नाही, पुढच्या वेळेपासून तशी तजवीज करू आपण. आणि म्हणून झालेली प्रवचन रूपी सेवा माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी. आणि हे काही फार मोठं प्रवचन असं नाही, पण एक
चांगले अनुभव की बघ काय करावं माझ्या जीवनात मी घेतले ते तुमच्या पुढे सांगितले. आणि म्हणून आणि आपली जी बाकीची साधक मंडळी आहेत त्यांनाही म्हणा एखाद्या रविवारी नाही शक्य शनिवारी पण नका थांब. मला तरी वाटते अजून 25-30 लोक तरी असतील कमीत कमी. काही कामानिमित्त म्हटलं तर होऊ द्यात. आता शेवटी प्रपंच राहते पण तरी जेवढं शक्य होईल तेवढं एक तास. आणि ते बरं झालं 1च तासाची वेळ ठेवली. महिला मंडळ असतं व्याप असतात 1 तास येऊ शकतात. आणि म्हणून अर्पण करून एकच मागायचे की तुमची सेवा करण्याची संधी सद्गुरूंनी तो देह पडेपर्यंत ते करून द्यावं. शरीर ठेवावं. शरीर धड नाही ना त्यामुळे काय करणार. पण तरी 8 तास जेवढं शक्य होईल तेवढं. बाबा म्हणले बाई शरीराचे साथ शेवटपर्यंत तुला मिळणार नाही तू बरोबर सांगितलं पण हा देह पडेपर्यंत जेवढं जमेल तेवढं संप्रदायाचं काम तुम्ही करा. आणि म्हणून तुम्ही प्रेमाने बोलवलं आणि मी तुम्हाला खास भेटण्यासाठी आली. बरीच भेट नव्हती. योगाने आज गुरुजींची पण भेट झाली. भाऊ आले म्हणून आजचं प्रवचन रूपी सेवा बघा. त्यातनं काही गोष्टी तुम्हाला जर की ठसल्या असतील की नाही बुवा हे आपल्यात बदल केला पाहिजे किंवा हे असं झालं पाहिजे तर तो बदल करून घ्या. आणि थोडंसं काय करा एकत्र अनुभव शेअर करत जा एकमेकांना. मला असं होतं आता बाबांच्या घरी शिंदेवांच्या घरी कधी बैठकीला बसत मंडळी तेव्हा त्या अनुभव एकमेकांमध्ये शेअर होतं आणि ते गरजेचे हे सुखाचे अनुभव एकमेकांच्या एकमेकांना सांगा. म्हणून सगळ्यांना पुन्हा नमस्कार करते आणि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल की जय. येने वाग्यज्ञतो शावे दोषो निमज द्यावे पसाय दाने. जय कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वसधर्म सूर्य पाओ जो देवांची गतो ते लाहो. प्राणजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. परत भूमंडळी भेटतो त्या भूत चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांचन मातंगते तापहीन. सर्वाही सदास सूर्यदेव बिंबवना सर्व सुखी. पूर्ण होऊन तिन्ही लोकी आदि पुरखी अखंडित. आदि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये. दृष्टा दृष्ट विजय व्हावेची. येत मने श्री विश्वेश्वराओ आओ येल दान पसाओ. हे देव रे ज्ञान देवो सुखिया. हे देव रे ज्ञान देवो सुखिया. हे देव रे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.